काल तर एक रिपोर्ट आलेला आहे, त्याच्यात पहिल्या 10 म्हणजे विकसित राज्यांमध्ये पहिली 5 जी राज्य आहेत ती डबल इंजिन पण वाली नाही आहे, ती सिंगल इंजिन वाली आहे. त्याच्यामुळे मला कौतुकी वाटतं की हे डबल इंजिन सरकार झालं तरच विकास होतो वगैरे, या भ्रमातून मला असं वाटतं हा रिपोर्ट केंद्र सरकारचाच आहे, आमचा नाहीये कुणाचा. त्याच्यामुळे प्रशासन इलेक्शन होतच राहतील, पण इलेक्शन मध्ये एवढा मोठा मॅन्डेट मिळाल्यानंतर एक स्थिर सरकार, एक प्रोग्रेसिव्ह सरकार हे महाराष्ट्राला देणं अपेक्षित होतं. दुर्दैवाने गेल्या 100 दिवसात याच्यात फारशी क्रांती झालेली दुर्दैवाने अतिशय जड अंतःकरणाने मी म्हणते की महाराष्ट्रात होत नाहीये. ससूनचा अहवाल आलाय त्याच्यामध्ये दीनानाथ आणि डॉक्टर गैसेसरना वाचवण्याचं क्लीन चिट मिळाले. काय सांगू, म्हणजे मला विश्वासच बसत नाहीये की असा काही रिपोर्ट येऊ शकतो. आणि मी खरं तर प्रशांत दादांचे मनपूर्वक सहकारी म्हणून नाही, पण एक माणुसकी म्हणून त्यांचे जाहीर आभार मानते की त्यांनी कोर्टात जायचा निर्णय घेतलेला आहे. मी त्या रिपोर्टचा निषेध करते. मला विचारात हे बोलू नये, खरं मला शोभत नाही हे बोलणं, पण मला असं वाटतंय ते जाळून टाका तो रिपोर्ट. ऍक्च्युअली म्हणजे कुणाच्या तरी घरातली लेक गेलीये, त्या मुलांची आई गेलीये, कुणाची बायको गेलीये, कुणाची वहिनी गेलीये. इतका हे सरकारचा रिपोर्ट असा येऊ शकतो, इतका चुकीचा. अहो आम्ही त्या घरी जाऊन आलेलो आहे, तुम्हीही सगळे जाऊन आले. म्हणजे मला शॉकिंग आहे की किती असंवेदनशीलपणा एखाद्या महिलेबद्दल या राज्यात होऊ शकतो. हे धक्कादायक आहे. तुम्ही त्या रिपोर्टचं म्हणताय ना, रिपोर्टमध्ये पुणे पोलिसांनी जे पत्र लिहिलं आहे, आदित्य एक मिनिट, पुणे पोलिसांनी जे पत्र लिहिले, पुणे पोलिसांनी काही मुद्दे स्पष्टीकरण मागितले होते की बाबा या मुद्द्यांवर आम्हाला समितीकडून चौकशी, मेडिकल नेग्लिजन्स अलंकार पोलीस स्टेशनच्या चौकशीत जाणवला होता. पहिली जी प्राथमिक तपास झाला, सीसीटीव्ही मध्ये महिलेला बसवलं, पण त्या मुद्द्यांवर अहवालात काही भाष्य केलं नाही. त्या दुसऱ्या 3 आम्ही तो अहवाल मानत नाही. मला असं वाटतं त्याला कचऱ्याच्या डब्यात तर नाही, त्याला जाळूनच टाकला पाहिजे. तो श्रेडर मध्ये कागद टाकला पाहिजे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.